प्रमाणात असतात इतर राज्यातून आलेले त्या लोकांच्या नाही स्थलांतरित त्या मुख्यतः आमच्याकडनं म्हणजे महाराष्ट्रात स्थलांतरित व्हावेत। स्थलांतरित झाल्यानंतर स्वाभाविक आहे की जिथं स्थलांतरित झाले आता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आहे, विदर्भ आहे, काही मागासलेले एवढे जिल्हे आहेत की 6-6 महिने ऊस तोडायला लेबर बाहेर जातो। त्यावेळेस त्याचं राशन नाव असतं गावात, तिथं माल उचलला जात नाही कारण तो 6 महिने तिकडे असतो। त्यावेळेस जिथं जाईल तिथं राशन मिळावं हे आता चालू झालंय, पण ते प्रामुख्याने आणखीन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी चर्चा इतर नेत्यांच्या भेटी घेणार आहात, इतर कोणाच्या बैठकी घेण्याचा काय प्लॅन आहे का? देवेंद्रजी पण दिल्लीत येतात म्हणून हा प्रश्न आहे। मुख्यमंत्री येत आहेत आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहीत नव्हतं। दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत। त्यामुळे जे विषय होता ते फक्त आदरणीय जोशी साहेबांना भेटून अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातील महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांच्यासमोर मांडून करोडो लाभार्थ्यांना आणखीन जास्तीचा लाभ द्यावा एवढंच। 51 दिवस झाले सर, 51 दिवस माझी एक विनंती आपल्याला सगळ्यालाच उत्तर पूर्ण होऊ द्या, अशी आपण पण घाई करू नका, आम्ही पण घाई करत नाही। उत्तर लगेच असं म्हणजे तर त्यामुळं या संबंधित काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळालं असतं, मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर मीडियालाच कळालं असतं। त्यामुळं 21व्या शतकात कुठली गोष्ट लपून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत, आमच्यासारखे ठेवणार नाही। त्यामुळं असा काही विषय नव्हता, फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्येच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणं आणि त्याची सोडून केलं। मुंडे साहेब 51 दिवस झाले, मुंडे साहेब अजूनही मसाजोग प्रकरणातील आरोपी सापडलेला नाहीये, अजूनही ते फरारच आहे। त्या सगळ्याच्या बाबतीत मला या बाबतीत मी आपल्याला माहित असली या 51 दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या ही माझी मागणी आहे। आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये, कारण आपण पण सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉरल ठेवलं पाहिजे। एक प्रश्न आहे, तुम्हाला टार्गेट करून तुमच्याकडे राजीनाम्यासाठी आग्रही असताना तुमच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत।